आताची सर्वात मोठी बातमी। आज दुपारी 12:18 जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देणार असल्याची चेन्नईच्या अज्ञाताकडून धमकीचा ईमेल। साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्नाटा। पोलिसांचे श्वान पथक, बॉम्ब स्क्वॉड पथकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी सुरू। आज 12:18 एक ईमेल प्राप्त झालेला होता। त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला एक्सप्लोजिव्ह ठेवण्याची त्याच्यामध्ये माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये धमकीचा स्वरूप त्याच्यामध्ये होता। तात्काळ त्याच्यामध्ये संपूर्ण जो परिसर त्याला इव्हॅक्युएट करण्यात आला। त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली। संपूर्ण परिसर कॉर्डन आपण करण्यात आला होता त्याच्यामध्ये, आणि कॉर्डन केल्यानंतर प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक खोली सर्च करण्यात आली। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू भेटली नाही। त्यानंतर संपूर्ण परिसराला आता कॉर्डन करून आम्ही तरी ठेवलेलं आहे। नागरिकांना याच्यामध्ये कोणालाही याच्यामध्ये भीती होण्याची अजिबात काही गरज नाहीये। तरीही याच्यामध्ये आम्ही हा व्यक्ती कोण होता आणि हा अशा प्रकारे ईमेल का त्यांनी केला याचा संपूर्ण शोध आम्ही सुरू केलेला आहे। जरी याच्यामध्ये काही सापडला नाहीये तरी ह्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे। तुम्हाला प्राथमिकदृष्ट्या काय वाटतं, म्हणजे हा जो मेल आहे तो करणारा कोणत्या माहितीचा असेल? एक्झॅक्टली त्याच्या मनात काय आहे ते आता सध्या तरी नाही सांगता येईल, परंतु कारण आम्ही BDD शोध संपूर्ण परिसरचा घेतलेला आहे, त्यामुळे ही ईमेल पूर्णपणे हा आपण असं म्हणू शकतो की हा मेल खरं नव्हता। तरीही याच्यामध्ये त्याचा पाठीमागचा जो उद्देश आहे तो शोधणं गरजेचं आहे, हा व्यक्ती शोधणं गरजेचं आहे। त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे।